तर मराठा आंदोलक मनोज सरांगेंनी पुन्हा कुणबी प्रमाणपत्रावरून आंदोलनाची हाक दिली आहे। दरम्यान मनोज सरांगे काय मागणी करतात यापेक्षा जरांगेंच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेते याकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं लक्ष असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। ज्या दिवशी जरांगेंपुढे राज्य सरकार झुकलं आणि ओबीसींच्या संविधानिक अधिकारावर गदा आली त्या दिवशी राज्यातील 60% ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। नाही, मी नेहमी आपणाशी चर्चा करताना सांगत असतो की ते काय मागणी करतात आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही। आमचं लक्ष केंद्रित असते सरकारच्या भूमिकेकडे। आपल्याला आठवत असेल की 2 सप्टेंबरला जेव्हा हा जी आर निघाला होता आणि खूप गुलाल उधळण्यात आला होता तेव्हा मी एक खंबीर भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली होती की या जी आरमुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। कारण जी प्रचलित पद्धत आहे तेच सांगून तो जी आर देण्यात आले होता। कारण शेवटी कायद्यानुसार आणि संविधानाच्या कक्षेमध्ये जे बसते ते सरकार करत असते। आज 1 वर्षानंतर, आता 2 तारखेला काही जास्त दिवस राहिलेले नाही, 1 वर्ष होणार आणि म्हणून आता 1 वर्षानंतर ते म्हणतात की त्याच्यामध्ये बदल काय बदल करायचा आणि काय मागतात त्याच्याकडे आमचं लक्ष राहील आणि सरकार त्यांच्या मागणीला किती गांभीर्यानं घेतं। आम्ही सुरुवातीपासून आमची भूमिका आहे की सरकार जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मानसिकतेमध्ये असेल किंवा ओबीसीच्या आरक्षणातनं आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी या महाराष्ट्रातील ओबीसी जो 60% ओबीसी या महाराष्ट्रामध्ये आहे तो रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं रक्षण करण्यास सज्ज आहे। कालही होता, आजही आणि उद्या पण राहणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।